मित्रांनो, आपल्याकडे लग्नाचा सीझन आला की सगळ्यात जास्त टेन्शन कोणाला असतं माहितीये? नवरीला नाही, नवरदेवाला पण नाही. ते असतं डाएट करणाऱ्या लोकांना. माझा एक मित्र आहे, लग्नाच्या 2 महिने आधीपासून जिम लावतो. भावा, लग्नात एकदम फिट दिसायचं आहे, असं म्हणतो. मग लग्नाच्या दिवशी हातात प्लेट घेऊन असा उभा असतो, जसा काही सीमेवरचा जवान. पण खरी गंमत तिथे होते, जिथे स्टॉल सुरू होतात. पहिली नजर जाते पाणीपुरीच्या गाडीवर. तिथे एवढी गर्दी असते, की असं वाटतं तिथं आधार कार्ड वाटतायत. आणि तिथे मुलींची एक वेगळी स्टाईल असते. हातात महागडा पर्स, डोळ्यावर चष्मा आणि तोंडातून एकच वाक्य, "भैया, थोडा तीखा काम डाल ना." आणि पुढच्याच सेकंदाला पूर्ण पुरी तोंडात कोंबून चेहरा असा करतात, जसा काय मंजुलिका अवतरलीये. त्यानंतर येतो जेवणाचा मुख्य भाग. तिथे डाएट वगैरे सगळं खड्ड्यात जातं. जो माणूस घरी मला भूक नाही म्हणतो, तो लग्नात गुलाबजामच्या बादलीपाशी असा उभा असतो, जसा काय तो त्याचा वारसा हक्क आहे. आणि आपल्याकडचे काका लोक, जेवण झाल्यावर ते ताटात एवढं पान सुपारी घेऊन फिरतात, की असं वाटतं आता हे जेवण नाही तर थेट सुपारी द्यायला निघालेत. शेवटी लग्नातून बाहेर पडताना प्रत्येकजण एकच वाक्य बोलतो, "जेवण छान होतं, पण मी जास्त काही खाल्लंच नाही रे." हो, मग त्याचे 4 वेळा आईस्क्रीमचे कप संपवले, ते काय सॅनिटायझर म्हणून वापरले होते का?